श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे 29 जानेवारी, वार बुधवार, आणि या दिवशी आलेले आहे नवीन वर्षातील म्हणजेच इंग्रजी नवीन वर्षातील पहिलीच अमावस्या, मौनी अमावस्या. मौनी अमावस्येला पौष अमावस्या किंवा दर्श अमावस्या या नावाने देखील ओळखले जाते. मौनी अमावस्या ही जी आहे तर ती सर्वात महत्त्वाची आणि श्रेष्ठ अमावस्या मानली जाते. महिन्यामध्ये प्रत्येक अमावस्येला वेगवेगळं महत्त्व असतं आणि या अमावस्येच्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये भरपूर असे उपाय, सेवा, पूजा, प्रार्थना, अर्चना करत असतो. तर त्यातलाच हा एक उपाय जो आहे तर तो आपल्याला मौनी अमावस्येच्या दिवशी म्हणजेच दर्श अमावस्येच्या दिवशी रात्री आपल्या घराच्या उंबरट्यावरती करायचा आहे. आपल्याला आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या उंबरट्यावरती ह्या 3 वस्तू जाळायच्या आहे, जेणेकरून आपल्या घरातील सर्व दोष, रोजची भांडणे, शत्रुत्रास, दारिद्र्य, अडचणी, दुःख संपून जातील आणि आपल्या घराची, पतीची, मुलांची भरभरून प्रगती होईल. असा हा प्रभावी उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे, कधी करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे दोष आपल्याला आढळत असतात आणि ज्यावेळेस या पवित्र तिथी जवळ येतात, म्हणजे अमावस्या असते, पौर्णिमा असते, ह्यावेळेस तुम्ही बघा की हे दोष जे आहेत तर ते प्रामुख्याने आपल्याला जाणवतात. अमावस्या जवळ आली की घरामध्ये खूप भांडण, कटकट, वादविवाद वाढत असतात किंवा घरामध्ये आपल्याला असं जाणवतं की अचानक आपला खर्च वाढलेला आहे, कुठे ना कुठे पैसा खर्च होऊन जातो ज्यावेळेस अमावस्या जवळ येते, पौर्णिमा जवळ येते. कारण ह्या वेळेच्या नकारात्मक शक्ती असतात तर त्या ॲक्टिव्ह होत असतात, जागृत होत असतात. त्यामुळे त्या जो शक्तींचा प्रादुर्भाव आहे तर तो आपल्या जीवनावरती आपल्याला दिसत असतो. त्यामुळेच आपल्याला जे हे दोष आहे तर ते दूर करण्यासाठी, आपल्या घराची, पतीची, मुलांची प्रगती होण्यासाठी ह्या ज्या काही विशिष्ट तिथी असतात त्यांना आपल्या घरातील नकारात्मकता संपवण्यासाठी हे जे प्रभावी उपाय असतात तर ते करायचे असतात. त्यातलाच हा जो एक उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. आपल्या घरामध्ये ज्या वेळेस कुणी येतं किंवा जर कोणाच्या मनामध्ये आपल्याबद्दल काही वाईट भावना असते तर त्यावेळेस आपण त्यांना काय म्हणत असतो की तुझे जे काही चांगले वाईट जे दोष असेल तर ते माझ्या उंबरट्याच्या बाहेर ठेव. म्हणजेच काय, माझ्या उंबरट्याच्या आतमध्ये, माझ्या घराच्या मध्ये तुझी नकारात्मकता घेऊन येऊ नको. म्हणजेच काय तर आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती कुठून प्रवेश करत असतात तर उंबरट्यावरनं. त्यामुळे या नकारात्मक शक्तीने आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये, वाईट शक्तीने आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये, त्यासाठीच आपल्याला उंबरट्यावरती ह्या ज्या 3 वस्तू आहेत तर त्या जाळायच्या आहे. तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघूया. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन मिळेल. त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माता लक्ष्मीची आपल्या सर्वांवरती भरभरून कृपा होईल. तर आता काय करायचं आहे, उद्या संध्याकाळी तुम्हाला हा जो उपाय आहे 5 ते 6 या कालावधीमध्ये तुम्हाला करायचा आहे. आता अमावस्या तिथीची जी समाप्ती आहे या दिवशी 6 वाजून 5 मिनिटांनी होणार आहे. त्यामुळे 5 ते 6 या कालावधीमध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे. आता नसेल तुम्हाला 5 ते 6 मध्ये जमत तर मग तुम्ही संध्याकाळी 5 नंतर कधीही केला तरीही चालेल, पण जर अमावस्येच्या कालावधीमध्ये केला तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होतील. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सर्वात प्रथम एका मातीच्या पणतीमध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या वस्तू तुम्हाला या 3 वस्तू घ्यायच्या आहेत. मातीचं भांडं नसेल किंवा पणती जर तुमच्याकडे नसेल तर एखाद्या वाटीमध्ये वगैरे तुम्ही या वस्तू सर्व घ्यायच्या आहेत. तर आता सर्वात पहिले आपल्याला जी पहिली वस्तू लागणार आहे ती म्हणजे कापूर. कापूरमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात नकारात्मक शक्ती संपवण्याची ताकद असते. तर 4 ते 5 कापूरच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहे. अगदी तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल ना तर अतिशय उत्तम, तो तुम्ही घेऊ शकता. नंतर तुम्हाला काय करायचं आहे,
त्या प्लेटमध्ये ह्या कापूर जो आहे तो ठेवायचा आहे। त्यानंतर तुम्हाला 5 लवंगा घ्यायच्या आहेत। त्यानंतर दालचिनी जी असते ना, तर त्या दालचिनीचे 5 छोटे छोटेसे तुकडे करायचे ते घ्यायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला 5 वेलची घ्यायची आहे आणि थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे। ह्या ज्या 3 वस्तू आहेत तर त्या घ्यायच्या आहेत। लवंगा, वेलची आणि दालचिनी ह्या ज्या 3 वस्तू आहेत तर त्या 5-5च्या प्रमाणामध्ये घ्यायच्या आहे। कापूर सुद्धा जर शक्य झाला तर 5 कापूरच्या वड्या तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला उतरवायच्या आहे। उतरवत असताना माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला जे काही नजर लागलेली आहे तर ते दूर झालेले अशा पद्धतीचा भाव ठेवायचा। लहान मुलं असतात जे सतत आजारी पडत असतात त्यांच्यावरून उतरवा, किंवा घरामधील आपले पती असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, किंवा घरातील आपले सासू सासरे, आई वडील असेल, त्या प्रत्येकावरनं उतरवायचे आहे। स्वतःवरनं सुद्धा उतरवल्या तरीही चालेल। नंतर तुम्हाला या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या घरातील प्रत्येक भिंतीला टच करायचं आहे। घरामध्ये आपलं हॉल असेल, किचन असेल, बेडरूम असेल, प्रत्येक भिंतीला टच करायचे आहे। आपल्या मनामध्ये श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि ह्या वस्तू तुम्हाला उंबरट्यावरती घेऊन यायची आहे। उंबरट्यावरती आणल्यानंतर तुम्हाला या ज्या वस्तू आहेत तर म्हणजेच ही वाटी तुम्हाला तिथे ठेवायची आहे आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। दिव्याच्या साहाय्याने त्यामध्ये जो कापूर आपण ठेवलेला होता तर तो कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आणि त्या वस्तूंमध्ये तो टाकायचा आहे। नंतर तुम्हाला तिथे आसन टाकून बसायचं आहे। जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तिथे तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे, किंवा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता। नंतर तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या जळून झाल्या, थोड्याशा जळलेल्या तितक्या जळून द्यायच्या, बाकीच्या जर शिल्लक असेल तर त्या निर्मल्यामध्ये टाकून द्यायच्या आहे। आणि निर्माल्य नसेल तर कचऱ्यात टाका किंवा एखाद्या झाडाखाली टाकल्या तरीही चालेल। तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। या उपायामुळे आपल्या घरातील रोजची भांडणे, शत्रू त्रास, दारिद्र्य, अडचणी ते सर्व दूर होईल आणि आपल्या घराची, पतीची, मुलांची भरभरून प्रगती होईल। असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला मौनी अमावस्येच्या दिवशी करायचा आहे। अगदी साधा सोपा उपाय आहे आणि हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला त्याचे जे अनुभव आहेत तर ते येतील। घरामध्ये असणारा पैसा स्थिर राहील, अखंड राहील। घरातील रोजची भांडणे, कटकट, शत्रुपीडा, शत्रुत्रास हे जे काही त्रास आहेत तर ते दूर होतील आणि आपल्या पतीची, मुलांची, घराची, कुटुंबाची भरभरून प्रगती होईल। प्रत्येक कामामध्ये यश मिळेल। असा हा प्रभावी उपाय तुम्ही करून बघा, नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होईल। त्याचबरोबर उद्या आपल्याला आपल्या घरातील लहान मुलं जे असतात ना तर त्यांच्यावरनं तुम्हाला थोडंसं मीठ जे असतं तर ते उतरवून टाकायचं आहे। दही भाताचा उतारा तुम्ही त्यांच्यावरनं करू शकता। अगदी असे छोटे छोटेसे जे उपाय आहेत तर ते तुम्ही करून बघा याचे किती छान आणि प्रभावी असे अनुभव तुम्हाला येतील। अगदी छोटे छोटे उपाय असतात पण हे उपाय केल्यामुळे नक्कीच आपल्याला त्याचे जे काही परिणाम आहेत तर ते दिसून येत असतात। करून बघा, फायदा होईल। चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।